हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आता माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी. तर आज आम्ही चौघच घरी असणार आहे. आत्या आणि दादा चालले गावाला, त्यांना खबरी, तर ते चालले गावाला. सकाळी सकाळी चालले कारण लांब जायचं आहे, त्यामुळे थोडंसं सकाळीच चालले. आणि आता माझी स्वयंपाकाची तयारी चालली आहे. तर मी कोबीची भाजी बनवते आणि चपाती. आणि आणि कानाला पण रात्री थोडासा ताप आला होता वॅक्सिन घेतल्यानंतर. तर मग दीदीला म्हटलं तुम्ही आंघोळ करा आणि तुम्ही कानाकडे जा, कारण आज आत्याने नाही तर रोज 9 वाजेपर्यंत आत्या असतात तिथं बसलेल्या. पण मग आता तो झोपलेला आहे, पण उठला वगैरे ताप वगैरे आला तर म्हटलं तुम्ही जा त्याच्याजवळ, तोपर्यंत मी आवरून घेते. आत्ता स्वयंपाक वगैरे झाला आहे, बाकी हिचं तर आवरलं आहे स्वयंपाक वगैरे हे ते. यांचं जेवण झालं आहे. आता दीदींसाठी पेज बनवते, त्या तर वरती आहे कारण काना अजून उठलेला नाही, तर मग त्या बसल्या आहेत तिथंच. आणि आता त्यांच्यासाठी पेज बनवून घेते. आणि आज जरा मला साफसफाई मोहीम चालू करायची आहे, कारण किचनचे जरा डबे वगैरे पुसून घेते. नंतर ते एक फटी घासायला त्याची झाकणं चिकट होते ना, लई त्रास होतो घासायला एवढा. त्याच्यापेक्षा आत्ताच थोडेसे पुसून घेते, किचन जरा क्लीन करते. आणि मग थोडासा नाश्ता तर केला आहे मी, भात वगैरे खाऊन घेतला. आता मस्त किचन क्लीन करते आणि मग थोड्या वेळाने जेवण करेन. आमच्या यांचं चालू इथं लाडू खायचं काम. हो, पोटभर जेवण केलं ना आता लाडू खाते. आणि दादांचा ब्लॉग बघते. काळा शर्ट काय सोडी ना तुम्ही, परवा तर होता ना. स्वेटर ते काय शायनिंग मारायसाठी नाही राहत, थंडीपासून प्रोटेक्शनसाठी राहत. तुमच्यासारखे थोडी, तुमच्याकडे असन बाई 5-5, आम्ही गरीब लोक आहे. 5-5 असून लोकांना एक सुद्धा नाही घालायला, चालले शायनिंग मारायला, दुसऱ्याचे घालून पळते. लेट नाही, लगेचच कळलं, पण म्हणले नाही. म्हणलं पाहते आता हे काय म्हणते पुढं. स्लो नाही माझी जीपीयू, तुमच्यापेक्षा फास्टच आहे. तर चला गाईज, आपली साफसफाई सुरू करू आता. डबे वगैरे काढते आणि आपलं जे सिक्रेट लिक्विड आहे ते पण बनवून रेडी आहे. तर पटपट सगळं आवरून घेते. अजून माझे कपडे धुवायचे बाकी आहे, पण म्हटलं आज जरा आवरून घेते पटकन. बाकी स्वयंपाक पण आज एवढा नव्हता करायचा, तर मग पटपट आवरलं. म्हटलं आता सगळं काही आवरून घेते मस्तपैकी, कारण हे डबे ना असे तेलकट वाफ येऊन सगळे असे त्यांना चिकट चिकट होऊन जाते आणि मध्ये घासायच्या वेळेस चांगले निघत नाही. त्यांना लई वेळ पाण्यात भिजून ठेवावं लागतं. त्यामुळं असे मध्ये आधी 2-3 वेळा पुसले की मग एवढं घासताना त्रास नाही होत. म्हणून असे अधूनमधून थोडेसे पुसत जायचे. चला जेवायला यायचं का? जेवण झालं, जिरलं पार. मग चला डबल खायला आमच्या संग. डबल नाही खात मी, 4-5 वेळा खातो दिवसभर फक्त 4-5 वेळा खातो डबल. व्हिडिओ पाहिली म्हणजे जी गोष्ट नाही करायची ना, ठरवलं की नाही करायची, आपलं शरीर बरोबर तीच गोष्ट करतं. मी एक व्हिडिओ पाहिली की कसं आपल्या शरीरातली इन्सुलिन सायकल आपण कंट्रोल केली पाहिजे, प्री डायबेटीजपासून वाचण्यासाठी, लठ्ठपणापासून वाचण्यासाठी. तर त्या डॉक्टरचं एकदम फॉर्म्युला ऐकला मी की सकाळी 9 ते 10च्या दरम्यान जेवण करायचं, दिवसभर पाणी वगैरे प्यायचं आणि डायरेक्ट संध्याकाळी जेवण करायचं, 2 टाइम जेवायचं. पण माझ्याकडून ते होतच नाही म्हणा. मी ती व्हिडिओ ऐकण्यापूर्वी नाही का तेवढंच करीत होतो. सकाळी जेवायचं 9-9:30ला, दिवसभर पाणी प्यायचो आणि संध्याकाळी जेवण करायचं. ती व्हिडिओ पाहिल्यापासून मी दिवसभरात 4-5 वेळा खायला लागलो.
इन्स्पायर आपोआप भूक लागते. इन्स्पायर झाली. अजून काहीतरी खावं वाटतं. आयला म्हणलं जे करायचंय त्याच्या विपरीत उलटच होतं डायरेक्ट. चला आता मी जाते जेवायला, मला खूप भूक लागली. 1 वाजत आलाय आणि अजून जेवण नाही झालेलं. जत्रा येऊ द्या ना मग डबल, मी पण येते तुमच्यासोबत. तुला योग्य उत्तर भेटेल त्या गोष्टी. ठीक आहे ठीक आहे, तुमच्यासारखं ठीक आहे ठीक आहे. चला आज आहे ना किचन आवरलं त्यामुळं उशीर झाला. सकाळी थोडासा नाश्ता केला होता आणि कपडे धुवायला पण उशीर झाला. मग आता दीदीन त्यांची पण जेवणाची वेळ झाली दुपारची, तर आम्ही सगळे सोबत जेवण करतो. काय करते कुटू? पप्पाकडे गेली. लय मज्जा येते हो. रडतोय जास्तच. दुखतंय तुझा पाय? अगो बाई, काय काय दुखतं दादू? हा रडू येतंय आज, रडू येत. डोळे सुजले. ए कुटू, दिला काय कर. दादू, ए दादू, खेळतो तू? हा थँक यू. दादूला बबीला आणली. बबी दूध पिती. द्या बबीचा. बाय. मी तिकडे गेलो तिकडपर्यंत आवाज येत होता. हो आता ताप आलेला आहे ना, अंग कणकण करते म्हणून तो रडतोय सारखा. झोपी लावून दे ना. हा काय फुल देऊ? अगं बाई धर. त्याला झोपी लावून दे ना. आज त्याने आंघोळ नाही केली मग झोपला. झोपला होता आत्ताच उठला परत. आत्ताच झोपला होता आत्ताच उठला. असं झोपण ना दूध प्या. याची आम्ही झोपायची वाट पाहू राहिलो. मोठं मोठ्याने ओरडू राहिलो. झोप दादू झोप. घे बाई पांघरून घे. झोप पांघरून घेऊन झोप. दादू उठला तू? झोपी झाली तुझी? तोंडात पोट खाऊन घालती तू? ही कुटू कुटू आहे का तू? दादू आम्ही काय केलं माहितीये का? काकाला सांगितलं का दादू रडू राहिला. आता काका लगेच पळत पळत खाली येते. हॅलो, आम्ही फसवलं. हॅलो, अहो एकदा वर गेले का खाली पहा काही पोराला काही ताप आला का नाही. आता पाय पप्पा पळतच येते त्या पाय. लगेच पप्पांना लगेच वरची कडी लावून पळतच आले. आता पाहू बर का पप्पा काय म्हणते. आपण पप्पाला फसवलं. आपण तर लई झोप घेतली मोठी. ताप आला. सिरियसली किती झालं? कुठे माझ्या करता मम्मा पप्पाची. मम्माची एक फाईट देऊ. लय मस्त झोपलं दादू आज. बरं झालं का? त्याला काही त्रास नाही झाला? पालता हो. पप्पा काय सांगते दादू? पालता हो चल पटकन. पालता हो. पालता होय. होय पटकन. होय होय दादू. कंबर नाही उचलत. माझा पाय दुखतो म्हणून. ये धर तुला फुल पालत झाल्याबद्दल. दादू तापी आली तुला? बाई पप्पा म्हणा माझी तापी मोजा ना. मला गरम झालो. मी लई गरम झालो. नाही ना लई रडत होता. काका तर असे पाहिला सुद्धा येते नाही. काकाला काय बाई? अरे गरम आहे रे, अंग गरम आहे रे बाबूच. गरम नाही काही नाही त्याला ताप नाही. आम्ही म्हणलो लगेच हा गरम आहे रे.
चला मस्त चहा वगैरे झाला आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे. पण काय भाजी बनवावं हाच प्रश्न आहे. आता ते तर आज भाजीपाला आणतील, पण आता त्यांना यायला उशीर होईल. तोपर्यंत म्हटलं आता काय बनवायचं. तर मसाले भात तर फिक्स झाला आहे, पण म्हटलं भाजी काय बनवावं. तर बाहेर आले तर मला पालक दिसला. आमच्या भुईमुगामध्ये भरपूर सारा पालक आहे. तर म्हटलं मस्त कोरडी पालकची भाजी बनवू, कारण हे सकाळी बोलले होते की पालकची भाजी बनवा कोरडी. तर मग पालक पण दिसला भरपूर. म्हटलं चला मस्तपैकी कोरडी पालकची भाजी बनवू. खूप ठिकाणी इथं आहे, तिथं आहे, बऱ्याच ठिकाणी पालक आहे. आणि सूर्य बघा किती मस्त दिसतोय. वातावरण इतकं छान झालंय ना की बस. हे बघा हे बघा मस्त असा फ्रेश पालक घेतला आहे मी. तर पालकची भाजी शिजायला टाकली आहे, आता शिजतच आली आहे. आणि मसाला पण बनवून ठेवला आहे. शेंगदाणे, लसूण आणि मिरची थोडंसं ओबड वाटून घेतलं आहे. आणि मसाले भात याला आहे ना कळलं आता ही व्हिडिओ काढते, त्यामुळं आता मी व्हिडिओ बंद करते. तो माझ्याकडे नाही पाहते, आता तो व्हिडिओकडे पाहतो. दादू आपण दोघं खेळत होतो, मग तू त्याच्याकडे पाहत होता ना, मग तू ते सोडून व्हिडिओकडे का बरं पाहत होता? हा कॅमेऱ्यात यायचं होतं का? अगं बाई असं सांगायचं ना मग तू आधी, काकी तू ना व्हिडिओज काढते ते घेऊन नाचू नको. आम्हाला आहे ना व्लॉगमध्ये गप्पा मारायला लय मज्जा वाटते, है ना दादू? हा लय मज्जा वाटते, कारण आम्ही दोघं बी दिसतो ना व्लॉगमध्ये. मग त्याला असं वाटतं का आपण व्लॉगमध्येच गप्पा मारू का, है ना दादू? आता मोबाईल तिकडं होता ना, तर तो तिकडं पण पाहू राहिलो. तिकडं आहे का? हा लाईक शेअर सबस्क्राईब म्हण रे दादू. हा सांगितलं ना आमच्या दादूनी, लाईक शेअर सबस्क्राईब करा. हा लगेच करा असं पण म्हणतोय तो. ए काकी बोल ना, काय पाहू राहिली? दादू तुझा पाय दुखतो? हा नाही झाला, आता एवढंच बोलायचं तर बंद कर म्हणे आता व्हिडिओ. त्याला काका पाळणा भरून घ्या सगळा, तुम्हाला जायचंय वर. पाळणा घेऊन जायचंय, पाळणा भरवा. हो पटापटा पाळणा भरून द्या. त्यांचे बाटलेच नाही खाली, एक गाडी ते गाडीतून काढून आणते मी, ती नेईन मी. तो म्हणतोय काका आवरा पटकन, मला यायचंय वर. दादू वरती जायचं ना आपल्याला. काना किती गोरा आहे माझ्यापेक्षा, डायरेक्ट 10 शेडचा फरक. हे बोललाय का म्हणा काका? कुठं तुम्ही काय तू कुठे काय म्हणा काका? हा काही सांगते का म्हणा तुम्ही? मला असं दादू हात ठेवला होता ना, त्याने हात लावला, तो मला रिअलाइज झालं यार मी दादू काळा आहे. काकाला म्हणा जळू नका, तरी थोडं शेड होतं. जळू नका, बराबरी करा. घासून काढा. काढून घ्या पण बराबरी करा. बराबरी करा म्हणा, जळू नका. त्यानं कस केलं. आता दादूला घेऊन आम्हाला वरती जायचंय. तो कसं पाहतोय, टाइम झाला वरती जाऊन. पहा ना मोबाईल कडे बघाच पाहतोय. हा काकी दिसती ना, खरं सांग. काकी दिसत होती ना तुला समोरून. नानाचे पप्पा आहे ना हॉरर गेम खेळताय आणि त्याच्यावर त्यांची स्ट्रीमिंग चालू आहे. त्यांनी लाईट वगैरे सगळं बंद केलंय आणि मी माझा मोबाईल घ्यायला गेले, कारण पाण्यात आम्ही मोबाईल टाकले होते. तर मी माझा मोबाईल घ्यायला त्यांच्या रूममध्ये गेले. ते इतके घाबरले, मी एकदम हळूच गेली. ते इतके डचकले की बस. कमला गेम खेळतो, त्याला वाटलं कमला गेम मधून बाहेर आली काय. अहो मी गेले, इतके मोठ्याने ओरडले. ते म्हणजे आता ज्याला यायचंय ना त्याला लाईट ऑन करा मग या म्हणे. वाटलं कमलाच बाहेर आली गेम मध्ये. दादू पप्पालाही घाबरले बरं का. कान फुकायला जाय पप्पाचे वय.
दादू खाली टाकलं, दादू रडायला लागला लगेच. घ्या ना ते हे टीमला घ्या ना. ओ काय झालं तुमची हबीले घाबरले. हा का हा तुम्ही गेला हा